चला 5 गोष्टी आजपासून करायला सुरुवात करा. किती गोष्ट? 5. आजपासून 5 गोष्टी करायला सुरुवात करा. करणार? हां. तुमचं हँड रायटिंग चांगलं बनवा पहिले. किती लोकांचं हँड रायटिंग खराब आहे? हां, 1 2 3. व्हेरी गुड. खूप हॉनेस्टली तुम्ही लोक उत्तर दिले, त्यासाठी धन्यवाद. आजपासून रोज 1 पानं लिहायचं. आजपासून रोज 1 पानं. आजपासून रोज 1 पानं लिहायचं. यश म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतोय. यशसाठी तुम्हाला पहिले एक गोल पाहिजे. काय पाहिजे? गोल. गोल म्हणजे लक्ष्य पाहिजे. यश आणि लक्ष्य हे दोघी मित्र आहे. यश आणि लक्ष्य. यश आणि लक्ष्य. हां, यश आणि लक्ष्य हे 2 मित्र आहेत. लक्ष्य आणि यश हे 2 मित्र आहेत. दोघांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. तुम्हाला लक्ष्य पाहिजे असेल तर यश पण पाहिजे, आणि यश पाहिजे असेल तर लक्ष्य पण पाहिजे. क्लिअर झालं? तुमच्या आयुष्यात 2 लोक पाहिजे. कोण लोक? हां, हे तुमचे मित्र पाहिजे. कोण? यश आणि लक्ष्य. लक्ष्मीकांत बेर्डे ना, हां, ते आपल्याबरोबर पाहिजे. आणि यशवंत हे आपले 2 मित्र आहे. हे 2 मित्र तुम्हाला पाहिजेच पाहिजे. कोण मित्र? यशवंत आणि हां, व्हेरी गुड. असं लोक झोपलेले असतात तर त्यांना उठवायला लागतं. तर यश आणि लक्ष्य हे 2 मित्र तुम्हाला पाहिजेच. आता सर्वात पहिले तर रोज तुम्ही लिहिणार. किती लिहिणार? 1 पानं रोज लिहायचं. 1 पानं लिहिणार. मी नाही पण बघणार तरी पण लिहिणार बेटा. हां, नाही तर तुम्ही मला मेल पण करू शकता. इथे तुम्ही पाठवलं ना, त्यामध्ये कमेंटमध्ये लिहू शकतात, सर मी आज होमवर्क केला. हां, तिथे खाली तुम्ही लिहू शकतात, सर मी आज होमवर्क केला, माझं नाव D23 आहे. जे तुमचा रोल नंबर असेल ते तुम्ही लिहायचं. क्लिअर? लिहिणार रोज. आणि यूट्यूबमध्ये खाली लिहून टाकायचं, सर मी आजचं होमवर्क केलं. काय केलं? मी आजचं होमवर्क केलं. करणार? रोज 1 पानं लिहायचं. यांनी काय होणार? कोण सांगणार? यांनी आपलं 2 काम होणार. एक, हँड रायटिंग चांगलं होईल. दुसरा, पहिले तर हँड रायटिंग चांगलं होईल. दुसरा, हां, हँड रायटिंग चांगलं होईल. दुसरा, आपली जी लिहिण्याची क्षमता आहे ती वाढेल. लोक बोलतात माझ्याकडे टाईमच नसतो, पेपर लिहायला टाईमच नाही मिळाला. जेव्हा तुम्ही स्पीडमध्ये लिहिणार तेव्हा ते होणार. लिहिणार. क्लिअर? समजलं ते मुलांनो? त्याला समजलं ना? तर सर्वात पहिले आज येणार, पहिले रोज 1 पानं लिहा. चला, आता मी 5 मुख्य सिद्धांत सांगणार आहे. यशाचं गुपित रहस्य मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वात पहिले आपलं जे कॅरेक्टर आहे त्याला चांगलं बनवा. कॅरेक्टर काय असतं? कोण सांगणार? कॅरेक्टर म्हणजे काय असतं? असं फिरून घ्या. कॅरेक्टर काय असतं? असं आरामशीर. कॅरेक्टर काय असतं? कोण सांगणार? व्हॉट डू यू मीन बाय कॅरेक्टर? चरित्र म्हणजे काय असतं? चरित्र. हां बेटा बोलो. अच्छा, मग असा हात असंच केलं आहे का? चला, कॅरेक्टर म्हणजे काय असतं? व्हॉट डू यू मीन बाय कैरेक्टर? कैरेक्टर है चरित्र. जब आपका चरित्र स्ट्रांग रहेगा ना, कोई आपके ऊपर उंगली नहीं उठा सकता है. एग्जाम्पल दूँ क्या? यहाँ पे 100 रुपये गिरा है, इथे 100 रुपये पडले. ताई, इथे 100 रुपये पडले. किती? हां, काय करणार तुम्ही? 100 रुपये पडले बाळा, 100 रुपये पडले. काय करणार? इथे 100 रुपये गिरा है, क्या करेंगे? हां, गुपचूप बॅगमध्ये ठेवणार. मग काय करणार? पहिले इथे तिथे बघणार. कॅमेरा बिमेरा तर नाही आहे, कोणी बघत तर नाही. 100 रुपये मला ते नवा व्यापारी घ्यायचं आहे, चेस घ्यायचं आहे. मला ते बॅट माझी तुटली होती की बाबा मला बॅट घ्यायचं आहे, तर 100 रुपये देवानी मला दिलं. लगेच उचलून काय करतो आपण? इथे तिथे बघतो, कोणी बघत नाही. गुप्ता सर पण नाही, कोणी पण नाही आहे, वेकंडे सर पण नाही आहे, वाघचौरे सर पण नाही आहे. तर आपण काय करणार? ते 100 रुपये खिशामध्ये. एक असं. दुसरा, आणि तेच 100 रुपये तुमचे स्वतःचे. तर ते 100 रुपये तुमचे स्वतःचे, तुम्ही बघणार इथे तिथे तुमचे स्वतःचे. तुम्हाला माहिती आहे, अरे माझे 100 रुपये. त्यामध्ये बघा ना, ते साईन पण केलेलं आहे सरांनी, गुप्ता सरांनी. तुमचं 100 रुपये, हे 100 रुपये तुमचे. मग तुम्ही काय करणार? तुम्ही उचलणार. तुम्ही बघणार ना इथे तिथे कोण बघतोय. अरे ओ 100 रुपये सर माझे, मला आईने सकाळी दिला होता. तुम्ही बोलणार ना, तुम्ही ठामपणे बोलतात, हे माझे 100 रुपये, तुमचं नाही आहे. हे 100 रुपये माझे, हे मला मिळाले 100 रुपये. आईने सकाळी मला दिला होता. फीस भरायची होती, क्लासची फीस होती, ते
नाटकाची फीज होती, पिक्चर बघण्यासाठी दिलं होतं 100 रुपये ना. तुमचे स्वतःचे असेल तर तुम्ही कसं तुम्ही इथे ते बघत नाही, पण ते दुसऱ्यांचं असेल तर आतमध्ये मनामध्ये काय असतं, मनामध्ये चोर लपलेला असतो. क्लियर झाला. आजपासून आपल्या चरित्रावरती काम करा. रोज़ 2 बार ब्रश करो, लोगों का मदद करो. ट्रेन में अगर आप जाते तो लोगों को बैठने के लिए दीजिएगा. कहीं किसी का वस्तु गिरा है तो उसको दीजिएगा. अच्छा काम करो, अच्छा काम करो. आपका नुकसान भी हो सकता है. अरे यार 100 रुपये गेले रे बाबा, आई मला 100 रुपये मिळाले होते, मी ते म्हाताऱ्याला परत केला रे बाबा. त्यांना काय गरज नव्हती, मला गरज होती पण मी त्यांना परत केली. हे कॅरेक्टर. उसको यार उसको उठाओ वहाँ से. उठा उठा उठा, इधर लेके इधर आओ. इथे बाळा, इथे इथे उठ उठ उठ. हाँ उधर बीच में बैठो, दोनों ताई के बीच में बैठो. जाओ इधर आओ. ये बाळा इधर. हाँ ये तिथे ताईंचं मध्ये बस. क्लिअर झाला. कॅरेक्टर काय असतं, आजपासून जे तुम्हाला टीचर बोलतात ना खरं म्हणायचं. हाँ बेटा साइड हो जाओ, उनको बैठने दो, दादा को बैठने दो, दोनों ताई के बीच में बैठो. अब देखते कैसा बोलता है. कॅरेक्टर काय असतं, कॅरेक्टरवरती काम करायचं. ताई कॅरेक्टरवरती काम करायचं, चरित्र पे काम करने का. चरित्र पे बच्चे लोग, चरित्र पे काम करने का. चरित्र कैसा होना चाहिए, स्ट्रांग होना चाहिए. लोक म्हणलं पाहिजे. काय ताई नाव काय, प्रियंका. वो जो प्रियंका है ना, प्रियंका, वो प्रियंका मालूम है क्या, अरे वो क्या लड़की है रे बाबा, एकदम ईमानदार लड़की है, एकदम प्रामाणिक 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 लड़की. अरे मागे ना माझं पुस्तक घेतलं त्यांनी, मला सांगितलं 2 दिवसात परत करते, 5 दिवसात परत केलं. एकदम प्रामाणिक आहे, एकदम प्रामाणिक आहे. म्हणजे 5 दिवसात त्यांनी परत केलं. मध्ये 2 दिवस सुट्टी आली ती म्हणून ते देऊ शकली नाही, पण ती पुस्तक रोज घेऊन यायचा. एक दिवस तर मी पण नाही आलो, पण तरी पण ते पुस्तक घेऊन यायची. 2 दिवस सांगून 5 दिवसात दिलं. असं लोकांनी तुमच्याबद्दल बोलले पाहिजे. तुम्हाला तिथून उठून मध्ये असं बसायला नाही सांगितलं पाहिजे. क्लियर झाला. प्रामाणिक व्हा. काय व्हा, ईमानदार बनिए. ब्रश कितने बार करते बेटा आप, हफ्ते में 2 बार. वेरी गुड. और हाँ दिवसाला, हाँ दिवसाला 2. कितने लोग दिन में 2 बार करते हैं, दिन में यानी एक दिन में 2 बार करते हैं. वेरी गुड. बाकी लोग नहीं करते. हाँ तो कीजिए कीजिए. देखो ये क्या है ना, शुरुआत है. हाँ मोबाईल पे कितने लोग टाइम वेस्ट करते हैं, 1 2 3 4. हां आता मोबाईल बघा, मी असं नाही बोलणार मोबाईल बघू नका, पण टायमर लावून, हां टायमर लावून मोबाईल बघणार. टाइमर लाउन मोबाइल बघायचा, बघणार. मोबाइल बघा ना, किससे मना किया, लेकिन टाइमर लगा के. अभी आप देख रहे हैं कि दिनेश गुप्ता का लेक्चर सुनने का है, दिनेश गुप्ता का लेक्चर सुनने का है महाजन. तो दिनेश गुप्ता का लेक्चर होने के बाद फिर इधर उधर जाने का नहीं, फिर मोबाइल बंद. तुम्हाला जे धडा सांगितला आहे सरांनी अभ्यास करायला तेवढा बघायचा, लगेच बंद. कारण मोबाईल काय करणार माहिती आहे का तुम्हाला, मोबाईल काय करते कोण सांगणार. हां डोळे खराब करतो. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवल्यानंतर लगेच हे पण व्हिडिओ बघा, लगेच हे पण व्हिडिओ बघा, लगेच हे नवीन पिक्चर आलाय ते पण बघा, ते पण बघा. शिल्पा शेट्टी आई है, माधुरी दीक्षित है, ये वो ब्ला ब्ला ब्ला. वो नया गेम आया मार्केट में, नया गेम खेलो. नहीं क्या, बराबर ना, समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ. तो मोबाइल आपको घुमाते रहेगा, नया गेम, वो गेम, ये लेवल वो लेवल, कुछ फायदा नहीं, यूजलेस है. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा, आई वडिलांना मदत करा. करणार तुमचं कॅरेक्टर लोकांनी सांगितलं पाहिजे. वो हमारी बच्ची है ना, वो मन बरोरा स्कूल में हमारी बच्ची जाती है. खरंच खूप प्रामाणिक आहे ती. प्रियंका आहे ना, खूप प्रामाणिक आहे. तो महाजन है ना, महाजन खूप प्रामाणिक आहे. बघा तो काय करतो, इधर आओ, आपको भी इसके बीच में बैठाऊं. प्रामाणिक व्हा. तुम्ही इथे लक्ष द्या ना, मी परत सांगतोय. तुम्ही पैसे दिले का या प्रोग्रामसाठी. मला तुमची शाळा पैसे देते, मी फ्रीमध्ये नाही येत. मी फक्त पहिल्यांदा फ्रीमध्ये आलो होतो, त्यानंतर मला येण्या जाण्याचा पूर्ण कॉलेज तुमची शाळेची मला पैसे देते. प्लीज प्रामाणिक व्हा. हां प्रामाणिक व्हा. काय व्हायचं आहे, प्रामाणिक व्हायचं. काय व्हायचं बेटा, प्रामाणिक व्हा. काय ताई होणार. प्रामाणिक म्हणजे काय, जे तुमचं नाही ते तुमचं नाही आहे ते देऊन टाका. आणि बघा मी परत सांगतो, जे तुमचं आहे ना ते धावत तुमच्याकडे येणार. मी माझ्या आयुष्यात हे शिकलो आहे. जो आपका है ना, अगर आपको ये मेडल मिलने वाला है ना तो ये भाग के आएगा. ये किताब आपके लाइफ में ना तो भाग के आएगा. ये वीडियो आपके लाइफ में है ना तो भाग के आएगा. वो आपका दोस्त है ना, भाग के आएगा. तुमच्या आयुष्यात जे आहे ना ते पळून येणार तुमच्याकडून. फक्त एवढा ट्रस्ट ठेवा, ऊपर वाले पे विश्वास रखो. वो आपके लिए बहुत अच्छा बनाया है.
अगर आपको मारने का रहता तो कोरोना में मार सकता था ना। चलो एक कोरोना दे दिया, एक वो नाक के अंदर डाल दिया, करके मर, खत्म। लेकिन आपको जिंदा रखा आहे, जिंदा रखा आहे ने कुछ तो भी काम बाकी आहे. प्रामाणिक व्हा, हॉनेस्टमध्ये राहा. आईला सांगा, आई ते इथे 10 रुपये ठेवले होते ना, ते मी घेऊन गेलो. मला ना ते आज पेन्सिल घ्यायचं होतं, मला ते इरेझर घ्यायचं होतं, मला ते माझ्या मित्राला ना, माझा मित्र आजारी त्याला औषध घ्यायचं होतं, हे 10 रुपये मी घेतलं आहे. हॉनेस्टली बात कीजिए, क्या होगा? हॉनेस्ट से बात करेंगे तो क्या होगा? माँ 2 चापड़ मारेगी ना, तो 2 चापड़ मारेगी, लेकिन खाना पीना तो देगी. लेकिन पुलिस ने अगर मारा तो पुलिस कैसा मारती है? पुलिस बहुत बेकार मारती है, ऐसा मारती है कि आप सीधा खड़े भी नहीं हो सकते. माँ ने मारा ना, ईमानदार रहिए, क्योंकि लास्ट में याद रखना सत्य की जीत होती है. लास्ट में बस इसको याद रखना. अपने कैरेक्टर को स्ट्रांग बनाइएगा. आपका कैरेक्टर स्ट्रांग होना चाहिए. कैरेक्टर आपका. दूसरा एक कमिटमेंट. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दिया तो मैं खुद का भी नहीं सुनता. आज घरी जाऊन मी संध्याकाळी अभ्यास करणार बस. आप लोग बोलेंगे चला पिक्चर लागलाय, चला पिक्चर बघायला येतो करे, एक नवीन गेम आला ना, चलो ना कैश ऑफ क्लैन खेलते ना, अरे वो पबजी खेलते ना, अरे आज मेरे पास है पूरा. नहीं साहब, मैंने एक बार जो कमिटमेंट कर दिया ना, संध्याकाळी मी अभ्यास करणार म्हणजे मी अभ्यास करणार नहीं. वो शादी में जाने का, अरे जा रहे बाबा, तुम लोग जाओ शादी में, तुम लोग जाओ बर्थडे में जाओ, अपने को बर्थडे में जाओ, शादी में जाओ, अपने को नहीं चाहिए. अपने को मी कमिटमेंट केलं आहे, मी माझ्याबरोबर माझ्याशी कमिटमेंट केलं आहे. और आपको अपने आप से कमिटमेंट करना है. कमिटमेंट म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणतात? कमिटमेंट म्हणजे काय सांगा ताई? कमिटमेंट म्हणजे काय? हाँ, निश्चय कीजिए अपने आप से. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद सर. कमिटमेंट कीजिएगा. तर 2 चाय तुमच्यासाठी का? दोन्ही माझ्यासाठी? अरे बापरे. कमिटमेंट करा, स्वतःची कमिटमेंट करा. स्वतःची हे घे बाळा. हां, स्वतःची कमिटमेंट करा. नाही, मैं चाय नाही घेत, मी फक्त बॉर्नव्हिटा घेतो, हे कमिटमेंट आहे. मी फक्त दूध घेतो, मसालावाला दूध घेतो, हे कमिटमेंट आहे. नाही हो, मी वडापाव नाही खात, मी फक्त जे विदाऊट ऑइली असतात ना ते खातो, कमिटमेंट. नाही हो, मी फक्त फ्रूट खाते. नाही हो, मी रोज संध्याकाळी ना मी पाठांतर करते, मी ना देवपूजा करूनच घरून बाहेर निघते, मी कधी असं बाहेर नाही निघत. महाजन सर क्या बोलेंगे, मी कधी असं बाहेर नाही निघत, मी नेहमी कमिटमेंट करून, म्हणजे कमिटमेंट करो अपने आप से, बाकी लोग से मत करो. मम्मी डैडी को दिखाने के लिए प्रियंका कभी भी काम मत करना कि मम्मी देख रही है अच्छा लगेगा. नहीं, स्वतःसाठी. कशासाठी? स्वतःसाठी. अपने आप के लिए काम करना शुरू कीजिएगा, देखिए आप सफल बन जाएंगे. हाँ, दूसरा क्या है? कमिटमेंट. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को देखा आपने? ऐसा बोलते हैं कमिटमेंट. आप जो, हाँ देखो, करो सब लोग करो. फोटो लेना एक बढ़िया सा, ऐसा फोटो लो. फोटो उसमें है, ऑप्शन है. सब लोग ऐसा करेंगे, मैं भी आना चाहिए यहाँ से. ऐसा सब लोग ऐसा करेंगे. हाँ, ऐसा. हाँ, करायचं है कमिटमेंट. ये उंगली याद रखना. इसका नाम क्या, बाळा का नाम? हाँ, हितेश. ये उंगली याद रखना. ये क्या है? कमिटमेंट. और ये क्या है? चरित्र. ये क्या है ताई? चरित्र. आई लाइक. ओ ब्रदर, आई लाइक आता ना. लाइक किस में आता? लाइक किस में आता है? फेसबुक में आता है. ये क्या है? कमिटमेंट. मैंने एक बार कमिटमेंट कर दिया ताई, मैंने अगर एक बार कमिटमेंट कर दिया तो मैं अपनी भी नहीं सुनता हूँ. मम्मी डैडी तो बहुत दूर है, मैं तो अपना भी नहीं सुनता हूँ. ऐसा होना चाहिए. अपने आप से कमिटमेंट कीजिए. कितने लोग आज घर पे जाके पढ़ाई करेंगे? हाँ, इनका फोटो ले लीजिएगा, कमिटमेंट कर रहे हैं. वाह, वेरी गुड. घर पे जाके पढ़ाई करना सब लोग. अच्छा, आरसामध्ये किती लोक बघणार? आरसामध्ये किती लोक बोलणार? लोक म्हणणार पाहिजे, अरे आमचा मुलगा एडा झाला, एडा. अच्छा का? अरे आरसामध्ये बोलत असतो. अरे तो आरसामध्ये बोलत नसतो, तो प्रॅक्टिस करत असतो. आई, तुम्हाला माहीत नाही तुमचा मुलगा किती मोठा होणार आहे, तुमची मुलगी किती मोठी होणार आहे. हात खाली घ्या. आपका बच्चा कितना बड़ा होने वाला है, आपकी बच्ची कितनी बड़ी होने वाली है. कल्पना चावला होने वाली है, मैरी कॉम होने वाली है, इंदिरा गांधी होने वाली है, सावित्रीबाई फुले होने वाली है. आपको मालूम नहीं आपकी बच्ची कितनी बड़ी बनने वाली है. आपका लड़का डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बनने वाला है. वो अभ्यास जो करता है उसमें आरसे मध्ये तो काय करतोय? तो प्रॅक्टिस करतोय.
कसं बोलायचं, आणि तुम्ही बोलायला शिकला ना, तुम्ही जिंकायला शिकणार. क्लिअर झालं. दुसऱ्या नंबरवरती काय? कमिटमेंट. तिसऱ्या नंबरवरती जबाबदारी, त्याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी. काय म्हणतात? हां. आता काय असतं रिस्पॉन्सिबिलिटी, कोण सांगणार? काय घेणार ताई? घेऊ मी घेऊ. हां बोला. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे काय? आता तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागेल. आई हे जे कपाट आहे त्याची आता मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. अच्छा, आता हे पुस्तकची माझी रिस्पॉन्सिबिलिटी, आता फीस भरायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी, आता मी बोलून पैसे कमवणार आणि तुला देणार. आई माझी रिस्पॉन्सिबिलिटी. आता जी आपली गाडी लागते ना, मी पण तिथे 1 तास येणार. आपली जी गाडी लागते ना, वडापावची, फ्रूटची आणि साखरेची, मी पण तिथे 1 तास रोज देणार. आता ना मी माझी अभ्यासाची जबाबदारी मी स्वतः घेतलं आहे. जवाबदारी घ्या. क्या ताई? जवाबदारी घ्या. हाँ, ये जवाबदारी का है. वोट लगाते ना इधर, हम लोग वोट करते ना इधर, वोटिंग का इधर आता है. वोटिंग क्या है? जवाबदारी है. ओके, ये जवाबदारी का है. ताई 1 मिनट, हे जवाबदारी है ताई, मस्करी नहीं चालू है ताई. ओके, जवाबदारी का है. क्या है ये? जवाबदारी का है. तो पहला चरित्र, दूसरा हाँ, और तीसरा जबाबदारी घ्या. आता कुठल्या जबाबदारी तुम्ही घेणार सांगा ताई? कुठली जबाबदारी घेणार? मी शाळेमध्ये सर किती काही बोललं तर मी हसणार नाही, ही जबाबदारी घ्या. मी माझ्या क्लासमध्ये डिसिप्लिन करणार. आपको भी बैठना है क्या इधर ताई के बीच में? नहीं, फिर अच्छे से बैठो, जवाबदारी लो अपना. हां, मी माझ्या कपड्याची जबाबदारी मी घेणार. मी इस्त्री करून ठेवणार, मी त्याला व्यवस्थित घडी करून ठेवणार. नाही तो घर पे वो पैंट इधर है, बेल्ट उधर है, एक सैंडल इधर है, एक सैंडल उधर है, और वो पैंट उधर टांग के रखा है और शर्ट उधर टांग के रखा है. ऐसा नहीं चाहिए. जबाबदारी घ्यायचं करणार. वो आई कार्ड निकल रहे कॉलेज से शाळेला जात, अरे आई कार्ड कुठे? आई कार्ड कुठे? बापरे, आई कार्ड कुठे? मला शाळेत घेणार नाही. जबाबदारी कोण घेणार? आपणच घ्यायचा. अरे आई, मी काल ना ते कचऱ्याच्या डब्यामध्ये मी आई कार्ड टाकून दिलं, मला समजलंच नाही. बघा ते कचरपट्टीमध्ये गेलं असेल, फिर माँ बेचारी जाती है कचरे में. हे काय, कुठली जबाबदारी तुमची? हां, तुमच्या दोघांची कुठली जबाबदारी चालू आहे बेटा? इथे लक्ष द्या ना बेटा. तुम्ही जेव्हा मोठं होणार ना, तुम्हाला माहीत पडेल तुमचे सर, जे वेखंडे सर आहे, दत्ता सर आहे, एकनाथ सर आहे, तर तुम्हाला काय शिकवत आहे माहिती आहे का तुम्हाला? ह्याचे खूप फीज असते बेटा. बाहेर शाळेत जाणार ना, खूप फीज असते. तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलं जात आहे. आणि मी एवढं सर्व मी काय फक्त हां ऐसा बनाएंगे, सब लोग मोर बनाएंगे. मोर. हाँ, नाच रे मोरा अंगाचा वनात, नाच रे मोरा नाच. हाँ बराबर, ऐसा है. ये मोर है. तो क्या है ये अपना जो है, ये कौन सा है? ये जो है हाँ, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. महाजन रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, नाहीतर मी इथे मध्ये ताईंचं मध्ये बसवणार. हां चला नेक्स्ट. आता काय झालं, आपण काय काय शिकलो आतापर्यंत? सर्वात पहिले चरित्रसाठी थंब आहे आपला हा थंब बघा मेन पाहिजे. अगर थंब नहीं रहेगा तो आप लिख सकते हैं क्या? ऐसा नहीं लिख पाएंगे ना. थंब के बिना हम कुछ नहीं कर सकते. मोबाइल भी नहीं चला सकते. मोबाइल चला सकते क्या? ऐसे ही करते हैं ना, ऐसे ही करते हैं. थंब के बिना नहीं कर सकते. थंब चरित्र है. दूसरा हाँ, तीसरा रिस्पॉन्स. आता बर्निंग डिज़ायर. ताई बर्निंग डिज़ायर. चौथा क्रमांकावरती काय? बर्निंग. इसको रिंग फिंगर बोलते हैं. जब आप लोग की शादी होगी ना, तो इसमें अंगूठी पहनना पड़ता है. मैंने नहीं पहना है, वो मेरे को अच्छा नहीं लगता है पहनने को, तो मैंने नहीं पहना. हाँ, मिसेस ने मेरे को ये हाथ में उंगली पहनाया था, है ना, ये हाथ में रिंग पहनाया था. किसने? मिसेस ने. हाँ, बाकी लोग ने नहीं पहना है, मिसेस ने पहनाया था. हाँ, मिसेस ने किधर उंगली पहना है? कौन से इसमें मुझे अंगूठी पहना है? ये कहाँ पे कनेक्ट होता है मालूम है? डायरेक्ट इधर. ये किधर कनेक्ट होता है? डायरेक्ट हार्ट पे कनेक्ट होता है, इसलिए यहाँ पर पहनाते हैं. क्लियर हो गया ताई? इसको रिंग फिंगर बोलते हैं. क्या बोलते हैं? रिंग फिंगर. और रिंग फिंगर आपके दिमाग में जाना चाहिए, आपके दिल में जाना चाहिए. मेरे को क्या करने का है? बर्निंग डिजायर. तुमच्यामध्ये बर्निंग डिजायर पाहिजे. मला काहीतरी करायचं आहे. मेरे को मम्मी डैडी को ना हेलीकॉप्टर में घुमाने का है. मेरे को मम्मी डैडी के लिए ये काम करना है. मेरे को समाज के लिए ये करना है. मेरे को स्कूल के लिए ये करना है. स्कूल का नाम रोशन करना है. मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, हे करायचं आहे. फक्त तुमच्यामध्ये हे आज गेलं पाहिजे. सफलता का प्राण प्रतिष्ठा. सफलता का प्राण प्रतिष्ठा. सफलता का. आपण जेव्हा मूर्ती घेऊन येतो गणपती बाप्पाची, तर ते मूर्तीला गणपती कधी म्हणतो आपण? कुठली पूजा असते? पहिल्या दिवशी
प्राण प्रतिष्ठाची पूजा असते, माहिती आहे का? देव येतो, तो ब्राह्मण येतात, ते काहीतरी पूजा करतात, ते बोलतात चला आता देवाला तुम्ही हे करा, नैवेद्य वाढवा, ते जनेऊ हे करा, मुकुट पहनाओ, उसके बाद उसके हाथ में कड़ा पहनाओ, फिर लड्डू दो, समोसा दो और क्या बोलते हैं मोदक दो, जो भी है, जो अपने पास गरीब के पास जो भी रहता है वो उसको अर्पण करता है। लेकिन उसके बाद ताई उसके बाद उसमें एक प्राण प्रतिष्ठा आ जाता है, तब हम बोलते हैं मूर्ति नाही आता, हे काय झालंय? देव झालाय। आज ये प्राण प्रतिष्ठा आपके अंदर आना चाहिए। ही प्राण प्रतिष्ठा तुमच्यामध्ये पाहिजे मुलांनो। तुमच्यामध्ये मला काय करायचं, मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आजपासून कामाला लागा। आपको डॉक्टर बनना है ना आपको, तो आज से काम पे लग जाओ। आपको क्या बनना है? इंजीनियर बनना है, लग जाओ। आईएएस ऑफिसर बनना है, आज से लग जाओ। आपको टीचर बनना है, अध्यापक बनना है, जो भी बनना है, बिजनेसमैन बनना है, आर्मी मैन बनना है, पुलिस मैन बनना है, जज बनना है, वकील बनना है, जो बनना है आपको आज से फ्रॉम टुडे इटसेल्फ। सफलता का प्राण प्रतिष्ठा ये कहाँ पर जाता है मालूम है? ये उंगली, ये डायरेक्ट आपके हार्ट में जाता है, हार्ट में। इसलिए इसको क्या बोलते हैं? रिंग। इसको क्या बोलते हैं? इसको रिंग फिंगर बोलते हैं। ये जो है ना, ये डायरेक्ट आपके हाथ में जाता है, ये हार्ट में जाता है। क्लियर हो गया? इधर अंगूठी पहनते हैं। क्यों पहनते हैं अंगूठी? कौन पहनता है अंगूठी? हाँ, मिसेस और मिस्टर दोनों पहनते हैं। हाँ बराबर। कुछ लोग मंगलसूत्र भी पहनते हैं, कुछ लोग अंगूठी पहनते हैं, तो मैंने मंगलसूत्र पहन लिया। क्यों मैं नहीं पहन सकता हूँ क्या? अच्छा मैं नहीं पहन सकता हूँ, क्यों? किसने बोला? अगर सोने का है तो क्लियर झाला था। और सबसे छोटा उंगली जो होता है ये है सेवा का। सबसे छोटा उंगली कौन सा है? सेवा का। अपन बोलते ना मैडम मैडम, हाँ, लेकिन इसके बिना बहुत सारा चीज़ नहीं होगा, इसलिए ये उंगली का बहुत महत्व है। हम जिस सोसाइटी में रहते हैं बेटा, उधर सेवा कीजिएगा, तो ऐसे मिलकर हमारा पाँच जब बन जाते ना तो एक कैरेक्टर बनता है, एक सफलता बनता है। हाँ, तो सबसे पहला चरित्र, दूसरा कमिटमेंट, तीसरा हाँ रिस्पॉन्सिबिलिटी, चौथा बर्निंग डिझायर पाहिजे आतमध्ये, काहीतरी तुम्हाला कळ पाहिजे, काहीतरी करायचं, मला आयुष्यात काहीतरी करायचं, काहीतरी तुमच्यामध्ये असं नाही मला आता असं जगायचं नाही आहे, मला काहीतरी असं कुत्रा बनून नाही जगायचं हो, मला माणूस म्हणून जगायचं आहे, मी असं नाही वागणार, मी माणसामध्ये आलो तर मी काहीतरी माणूस बनून जाणार आणि मी मरणार पण माणूस बनून। और ये सबके पास चांस है। और आज से ही काम पे लग जाइए मित्रों। लाइफ बहुत कठिन है, लेकिन अगर ये 5 चीज़ों का उपयोग करेंगे ना तो लाइफ बहुत इजी बन जाएगा। और आखिरी में सेवा भाव कीजिएगा। आपको जिसका मन करता है ना सेवा कीजिएगा। 2 रोटी चपाती लेके आते हैं बेटा, चपाती लाते आप, अपने सहेली के साथ एक चपाती बांटो। आपने मैगी लाया बेटा आज, तो 1 चम्मच दीदी को दे दो। मैंने आपको चाय पूछा कि नहीं पूछा? बोलो हाँ। पूछा ना, क्यों पूछा? सेवा करते रहो। अभी ये जो दादा है ये क्या कर रहे हैं? सेवा भी कर रहे हैं, उनको भी सीखने को मिल रहा है। और वो पूरा डायरेक्ट आपसे ज़्यादा नॉलेज वो ले रहे हैं। क्यों? क्योंकि उनका पूरा फोकस किस पे है? हाँ, मेरे सर पे है, यानी मेरे पे है। उनका पूरा फोकस किधर है? मेरे के ऊपर है। तो सबसे ज़्यादा वही सीखेंगे। बाकी लोग इधर उधर देखेंगे, झाड़ देखेंगे, वो उधर देखो एक लेडीज़ वो बाल झाड़ रही है उसको देखेंगे, लेकिन ये जो है ये मुझे देख रहे हैं। आर यू गेटिंग माई पॉइंट? सेवा। तो 5 चीज़ कौन कौन से हैं जो आपके लाइफ को ऊपर उठाएंगे? पहले क्या है? चरित्र म्हणजे कॅरेक्टर। चरित्र म्हणजे कॅरेक्टर। तुमचं कॅरेक्टर कसं पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे, लोकांना चांगलं शिक्षण देणारा पाहिजे, काहीतरी म्हणजे तुमचा तिथे तुम्ही असणार ना, लोक म्हणणार अरे माझी मुलगी आहे ना, ती गोरी मुलगी आहे ना, ती असेल ना काय प्रॉब्लेम नाही, ती बघा ती सर्व तुमचं स्वयंपाकचं काम करून टाकेल, ती सर्व तुमचं जे डेकोरेशनचं काम करून टाकेल, ती सर्व तुमचं जे डेकोरेशन करायचं आहे ना, हाताने जे काय लिहायचं आहे ती करून टाकेल, पाहुण्याला घेऊन येणे, पाहुण्याला स्टेशनवरती घेऊन जाणे स्कूटरवरती, ती माझी मुलगी आहे ना ती करून टाकणार। ऐसा लोगों ने बोलना चाहिए। तो माझा मुलगा आहे ना, तो मध्ये बसला आहे, तो मस्त शांत मुलगा आहे, एकदम शांत मुलगा आहे, बघा कसा बसलाय बघा, असा मुलगा पाहिजे, तो एकदम शांत आहे, काय टेन्शन घ्यायचं काय गरज नाही आहे। रुपेश ना, हितेश, बघा एकदम शांत असा मुलगा पाहिजे। कॅरेक्टर, अपने कॅरेक्टर को मजबूत बनाइए। रोज काहीतरी चांगलं काम करा, रोज एक काम करा आणि मला पाठवणार। कशामध्ये पाठवणार? कटामध्ये कमेंटमध्ये, सर मी ना एक वृद्ध महिला होती, त्याला रोड क्रॉस करायचं होतं, मी त्याला मदत केली, लिखो ना उधर। एका सरांना ना त्यांच्याकडे 1 रुपये कमी होता, त्यांच्याकडे 9 रुपये होते, 1 रुपये कमी होतं, मी त्याला मदत केली। करो ना, 1 रुपये तो मदत कर सकते ना,
100 रुपये नाही करू शकत, पण 1 रुपया मदत करू शकतो. मदत केली. ते ना त्यांचा हाताची घडी ना आणि तोंडावरती बोट होत नव्हता, तर मी त्यांना आज शिकवलं हाताची घडी तोंडा. मी ना एका आमच्याकडे एक काका राहतात, त्यांना अभ्यास करता येत नाही, वाचता येत नाही. मी त्यांना ABCD शिकवलं. त्यांचा चष्मा आज त्यांचा जे पर्स होता ते पर्स कुठेतरी खाली पडला आणि मैं उचलून दिला. करो ना, अपने कैरेक्टर को मजबूत बनाओ. लोग बोलना चाहिए अरे शाहपुर में जो है ना लड़का, वो हितेश है ना, हितेश अरे 1 नंबर लड़का है. अच्छा म्हणजे काय, अरे तो एकदम मस्त शांत आहे आणि लोकांना नेहमी मदत करत असतो, शांत मदत करत असतो. करणार तुम्ही हे सब? लोक बोलले पाहिजे तुमच्याबद्दल. दुसरा कमिटमेंट. अरे उसने एक बार कमिटमेंट कर दिया ना की मी संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला मी भेटायला येणार, बस येणार. कमिटमेंट बहुत ज़रूरी है. तीसरे नंबर पे रिस्पॉन्सिबिलिटी. अरे त्याला तुम्ही जवाबदारी दिली ना, तो हमारी लड़की ना, गोरी गोरी लड़की, उसको आप सब दे देंगे ना तो वो सब कर देगी, वो रिस्पॉन्सिबिलिटी है. चौथे नंबर पे बर्निंग डिझायर. माझ्यामध्ये बर्निंग, मला काहीतरी करायचं आहे. मी ज्या समाजामध्ये राहतोय, ज्या सोसायटीमध्ये मी राहतोय, ज्या गावात मी राहतोय, मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ये किसने बोला था पहले? डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर. उन्होंने बोला था मैं जिस समाज में पैदा हुआ हूँ, उनको पढ़ाई करने का मौका नहीं मिला. आप लोग तो बेंच पे बैठे ना, वो किधर बाहर बैठते थे, उनको अंदर आने का अलाउ नहीं था. ही वो बाहर बैठ के पढ़ाई करते थे. बाहर उधर से वो सुनते थे, खिड़की में से देखते थे. सोचिए आज उनके ऊपर लोग रिसर्च कर रहे हैं. हमारे देश का सबसे बड़ा संविधान, देश का सबसे बड़ा, विश्व का सबसे बड़ा संविधान उन्होंने लिखा, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने. कर सकते ना आप लोग भी ये? उनके जैसा बनो, उनके जैसा बनो. बनेंगे? आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यांच्यासाठी काय करा. अरे जाने दो समाज, मम्मी डॅडी के लिए कुछ करो, अपने माँ बाप के लिए कुछ कीजिएगा, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आई मी एका वर्षात ना तुला हेलिकॉप्टरमध्ये बसवणार. अरे कसं? हेलिकॉप्टरमध्ये तर खूप पैसे लागतात. अरे आई, ते आमच्याकडे एक सर येतात, ते बोलतात इंसान जो बोलो, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. खड़े हो जाएंगे, एक बार खड़े होके अपना ऐसा हाथ रखो, इधर हाथ रखेंगे. राइट हैंड इधर रखना है, राइट हैंड इधर रखना है. हाँ बोलो, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. अभी आंखें बंद करके, अब देखना नहीं मुझे, आंखें बंद करके बोलेंगे. बोलो, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. आराम से बैठ जाओ, बैठ जाइए. हम सब विचारों से निर्मित प्राणी है, हम सब विचारों से निर्मित प्राणी है. ये दीदी ऐसी क्यों है? विचार से. ये दीदी ऐसी क्यों है? इनका बाल छोटा क्यों? विचारों से. ये ऐसी क्यों? ये ऐसी क्यों? ये ऐसा क्यों है? वो ऐसा. हितेश भाई ऐसे क्यों है? जो भी है, ये हम जैसे हैं, ये हमारे विचारों की वजह से. वो पीछे क्यों बैठा है? विचारों की वजह से. वो आगे क्यों बैठा है? विचारों से. ये दादा ऐसा क्यों कर रहे हैं? विचारों से. आप सभी विचार की वजह से बने. वो पानी क्यों पी रहा है? विचार की वजह से. आप सभी जितने भी लोग हैं, जो मुझे देख रहे हैं, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. आजपासून तुम्ही जे विचार करणार, तुम्ही विश्वास ठेवा, विश्वास रखिए. आज से बेटा आप जो विश्वास करेंगे, आप जिस पर ध्यान देंगे, बन जाएंगे. आई वडिलांना 2 वर्षात आपल्याला एरोप्लेनमध्ये बसवायचं. तुम्हीच बसू शकता. नाही, माझी काही इन्कम नाही हो, आम्ही खूप गरीब आहे. मी तर लहान असं काकडी वगैरह विकून मी माझे आयुष्य चालवतो. काय कुछ बात नहीं साहब. कौन कहाँ से आपको मदद कर देगा? कौन बोलेगा हाँ बोलो ताई, बोलो आपको एक विश बोलो. सर मला ना एकच विश आहे, मला आई वडिलांना हेलिकॉप्टरमध्ये. अरे बस इतना ही सर. अरे रामू काका, ये 15,000 दे दो ताई को, वो उसको उसमें. कौन आपको 15,000 दे देगा? कहाँ से कहाँ पहुँच जाएंगे आप. विश्वास रखिए, आप खुद ही बताओगे, मैं नहीं बोलूँगा. आप खुद कहानी लेकर आओगे. सर आपने उस दिन जो लेक्चर लिया था ना 16 तारीख को, 16 दिसंबर 2023 को, 16 डिसेंबर 2023 को जो आपने लेक्चर लिया ना सर, त्या दिवशी माझं आयुष्य बदलला. मी विचार केला मला अमिताभ बच्चनला भेटायचं. मी कौन बनेगा करोडपतीमध्ये गेलो आणि मी तिथे जाऊन अमिताभ बच्चन यांना भेटून आलो. कहाँ से कौन आपको कहाँ पहुँचा देगा आप यकीन नहीं, बस आपको यकीन करना है. क्योंकि यकीन करने से, ये बात ध्यान रखिएगा मित्रों, जितने हमारे यूट्यूब पर भी देख रहे हैं और क्लासरूम में, यकीन करने से सबूत मिलते हैं. यकीन करने से सबूत मिलते हैं और सबूत मिलते ही यकीन पक्का हो जाता है. बस यही है. म्हणजे तुम्ही ट्रस्ट केलं ना, तुम्हाला त्याचे लक्षण दिसणार, तुम्हाला त्याचे कुठे ना कुठे सबूत को क्या बोलते हैं, पुरावा दिसणार.
तुम्ही जेव्हा विश्वास करतात ना, तुम्हाला पुरावा दिसणार. पुरावा दिसलं की अजून तुम्ही विश्वास करतात, तुमचा विश्वास अजून वाढतो. क्लिअर झालं? म्हणजे तुम्ही जसं विश्वास करणार, तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा पुरावा दिसणार. अरे ते सर खूप चांगले आहे, तुम्हाला पुरावा दिसणार. अरे ते सर खूप वाईट आहे, तुम्हाला पुरावा दिसणार. तुम्ही जसं विचार करणार तसं तुम्हाला पुरावा दिसणार. आणि जसं तुम्ही तुम्हाला पुरावा मिळाला की तुमचा विश्वास अजून पक्का होऊन जातो. आणि चौथ्या नंबरवरती, 5व्या क्रमांकावरती काय? सेवा. आजपासून सेवावरती तुम्ही लक्ष द्या. मी काय सेवा करू शकतो? मी ज्या शाळेमध्ये, सर मी कुठलीतरी सेवा घेऊ का? बेटा काय करणार? ती माईकची जबाबदारी मी घेणार. आणि सर आले ना, ते फोटो काढायची जबाबदारी माझी असणार आहे. मी ते कॅमेरा वगैरे घेऊन मी हे करणार. अच्छा सर आले ना, तर जे सरांचं जे टेबल वगैरे आहे ना, ते मी व्यवस्थित करणार. आता पाणीची जबाबदारी मी सरांना पाणी आणून देणार. सेवा. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या मंदिरामध्ये आपण जातो, कुठे पण जे काय तुम्हाला वाटतं ना ताई, ते सेवा आहे. नाही मी तर आता ना खूप लहान आहे, मी छोटीशी भावली आहे. ठीक आहे, भावली होती, पण आता तुम्ही जबाबदारी घ्यायला सुरुवात करा. क्लिअर? तर आतापर्यंत आपण काय पूर्ण दिवसात काय काय शिकू? सुलेख लिहायचं आहे, आरशासमोर बोलायचं आहे. रोज तुम्हाला मेमरीचा रोज हे करायचं आहे. 1 पासून ते 8 पर्यंत. अजून आपण 10 पर्यंत पण जाऊ शकतात. 9 मऊ, त्याची तुम्ही स्टोरी बनवा. 10 10 बस. ओके, 9 मऊ 10 बस, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आणि ते तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर कमेंटमध्ये लिहायचं, सर आम्ही प्रॅक्टिस केलं आहे. आणि मला ते माहीत पडेल कोण करतो आहे, कोण नाही करत आहे, मला क्लिअर होणार. हे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि रिअली खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतलं आज. आणि आजचं सेशन खूप चांगलं होतं. आणि इथेच आपण हे सेशन थांबवतो आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. सांभाळून एक एक करून. हॅलो, डिसिप्लिन.